संचालक मंडळाच्या बैठकीत संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली। अध्यक्षस्थानी नावीद मुश्रीफ होते। वार्षिक सर्वसाधारण सभेत अंतिम मंजुरी मिळणार आहे। या बैठकीत 50,000 लिटर म्हैस दूध बाहेरून खरेदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला। यावेळी संचालक संख्या वाढीबाबत मला समाधानकारक उत्तर मिळालेले नाही। हा मुद्दा पुढील निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे। सर्व विषयांमध्ये हा मुद्दा घेणे मला योग्य वाटले नाही। याबाबत सविस्तर चर्चा झाली पाहिजे। गोकुळ संघाच्या आणि सभासदांच्या फायद्यासाठी हा निर्णय होत असल्याचे माझे समाधान झाल्यास माझाही होकार असेल। मात्र आज समाधान न झाल्यामुळे मी विरोध केला असल्याचे मत गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी मांडले आहे। गोकुळमध्ये प्रत्येक संचालकाला मत मांडण्याचा अधिकार आहे। सर्वांच्या मताचा आदर केला जाईल। शौमिका महाडिक यांनी मांडलेले मुद्देही सकारात्मक दृष्टिकोनातून घेतले जातील असे वक्तव्य गोकुळचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांनी केले आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।